विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण SM, नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन अशा प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण जे आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये या प्रकरणाची प्रस्तावना आपण आधी बघणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आपण बघणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या जी आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्ये आपल्याला इथं अभ्यासायची आहेत. त्यानंतरचा जो आहे पाचवा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. अशा पद्धतीने हे जे 5 मुद्दे आहेत, या 5 मुद्द्याच्या आधारे आपण हे प्रकरण जे आहे हे प्रकरण अभ्यासणार आहोत. मग आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला प्रस्तावनेला सुरुवात करूया. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे, ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस ती लहान अशी संकल्पना नाही, छोटी अशी संकल्पना नाही किंवा संकुचित अशी संकल्पना नाही, तर ती संकल्पना जी आहे ती खूप मोठी आहे, विस्तृत आहे. त्यामुळे ही संकल्पना जी आहे ती अभ्यासायची असेल तर त्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा वापर करता येणार नाही, तर तिथं स्थूल अर्थशास्त्राचाच वापर करावा लागेल. म्हणूनच मग आपण काय म्हणू शकतो की राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. त्याचबरोबरीने राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचं एकत्रित मापक असते. म्हणजेच बघा, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया चालत असते, उद्योग संस्थांमध्ये, उत्पादन संस्थांमध्ये उत्पादन घडत असतं, म्हणजे वस्तूचे उत्पादन होत असते, त्यावेळेस ते वस्तू जे आहेत उत्पादित त्यांचं नंतर काय केलं जातं, वितरण केलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये. वितरण केल्यानंतर त्या वस्तू उपभोक्त्यांपर्यंत येतात. उपभोक्ते काय करतात, विनिमयाच्या माध्यमाद्वारे त्या वस्तू खरेदी करतात. खरेदी विक्री, विनिमय म्हणजे काय, खरेदी विक्री. आणि त्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचा उपभोक्ते घेत असतात. आणि त्याचं त्या वस्तूंचं मूल्य जे आहे ते मूल्य किंवा त्याची किंमत ही त्या उत्पादन संस्थांकडे जात असते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या 4ही क्रिया ज्या आहेत अर्थव्यवस्थेमध्ये सतत घडत असतात आणि यांचं एकत्रित मापक म्हणजेच काय असतं, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. त्याचबरोबर बघा, देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचे निर्देशक म्हणूनही राष्ट्रीय उत्पन्न ओळखलं जातं. म्हणजे ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न खूप जास्त आहे त्या देशाचा विकासही खूप झालेला असतो आणि त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं आर्थिक कल्याणही जास्तीत जास्त प्रमाणात झालेलं असतं. पण ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं, खूप कमी असतं, त्या देशाचा विकासही कमीत कमी झालेला असतो किंवा तो देश मागासलेला असतो आणि त्यामुळं त्या देशात राहणाऱ्या लोकांचं जे आर्थिक कल्याण आहे ते सुद्धा खूप कमी प्रमाणात झालेलं असतं. म्हणजे म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा एक निर्देशक आहे हे आपल्या इथं समजतं. त्याचप्रमाणे बघा, आपण भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना भारत सरकारने केलेली दिसते आणि या समितीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं नियमितपणे संकलनाला सुरुवात आपल्याला भारतामध्ये झालेली दिसते. 1949 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमाने राष्ट्रीय उत्पन्नाचं नियमित संकलनाला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबरीने भारतामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनाही स्थापन झालेली आहे. लक्षात ठेवायचं, केंद्रीय सांख्यिकीय संघटना ही एक संघटना जी आहे ती स्थापन झालेली दिसते आणि या संघटनेमार्फत दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचबरोबरीने इतर जी संबंधित सांख्यिकीय माहिती आहे ती संकलित करणे आणि ती प्रकाशित करणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे केली जाते. त्याचप्रमाणे आता बघा, आपल्याला पुढं जायचं आहे आणि तो म्हणजे पुढचा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आपण बघणार आहोत.
आता अर्थ बघत असताना पहिला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे काय, तर आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे, म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. बघा आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला किंवा इतर देशांचा जर विचार केला तर जगामध्ये पैसा ही वस्तू जी आहे ही वस्तू खूप महत्त्वाची आहे. म्हणजे पूर्ण जग हे कशावर आधारित आहे, पैशावर आधारित हे आपल्याला माहीत झालं. मग हे पैसा जो आहे हा पैसा महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहीत झालं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघा अंतर जे आहे हे अंतर किलोमीटरमध्ये मीटरमध्ये मोजतो. एखाद्या घनवस्तू असेल तिचं वजन करायचं असेल तर किलोग्रॅममध्ये आपण मोजत असतो. त्याचप्रमाणे एखादं द्रवपदार्थ असेल त्याचं मोजमाप आपण लिटरमध्ये मोजत असतो. त्याचप्रमाणे म्हणून मग काय दिसतं आपल्या इथं की पैसा हा एक महत्त्वाचा आहे, म्हणून कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे मापन करण्यासाठी पैसा हे एकक जे आहे ते वापरलेलं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या, म्हणजे पैशाच्या साहाय्यानेच कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते आपल्याला मोजलेलं दिसतं. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. देशामध्ये सर्व स्तरावरून उत्पादित होणारं जे एकूण उत्पन्न आहे, मग सर्व स्तर म्हणजे शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं बाजारात त्यांना जी किंमत मिळते त्यांची एकत्रित गोळाबेरीज केली की एकूण उत्पन्न मिळतं. आणि हे एकूण उत्पन्न म्हणजेच काय असतं, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. हे पण आपल्याला समजलं असेल. त्याचबरोबरीने बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. बघा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस विशिष्ट असा कालखंड विचारात घेतो, म्हणजे तो म्हणजे आर्थिक वर्षाचा कालखंड. बघा भारतात सुद्धा असा एक आर्थिक वर्ष आहे आणि त्या आर्थिक वर्षामध्ये त्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवा ह्या स्थिर नसतात किंवा त्यांचं जे मूल्य आहे बाजारात त्यांना मिळालेली किंमत किंवा मूल्य हे स्थिर नसते, तर ते प्रवाहित असते. म्हणजे ते कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था अशा ह्या दोनही संस्थांमध्ये प्रवाहित होत असते, सतत प्रवाहित होत असते. म्हणजे कधी ते कुटुंब संस्थेकडे असते, कधी ते उद्योग संस्थेकडे असते. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसतं की राष्ट्रीय उत्पन्न हे एका ठिकाणी स्थिर न राहता ते सतत प्रवाहित होत राहते, हे आपल्याला या मुद्द्याच्या आधारे समजलं असेल. आता बघा आपल्याला पुढचा मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे ती पहिली व्याख्या आपल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली व्याख्या आहे. बघा आपल्या राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे या समितीचे पहिले अध्यक्ष जे आहेत ते म्हणजे प्राध्यापक पी.सी. महालनोबिस हे पहिले अध्यक्ष म्हणून नेमलेले आपल्याला दिसून येतात. यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने 1949 मध्ये ही राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे ती स्थापन केलेली दिसते. यांच्याबरोबरच म्हणजे पी.सी. महालनोबिस यांच्याबरोबरच या समितीमध्ये अजून 2 सदस्य होते की ज्यामध्ये पहिले सदस्य म्हणजे प्राध्यापक D.R. गाडगीळ आणि दुसरे सदस्य म्हणजे डॉक्टर V.K.R.V. राव हे दुसरे सदस्य होते. म्हणजे असे एकूण 3 सदस्यांची ही राष्ट्रीय उत्पन्न समिती भारतामध्ये ऑगस्ट 1949 मध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसते. या समितीने जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपल्याला बघायची आहे. बघा मग या समितीची व्याख्या आपण बघूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका विशिष्ट अशा आर्थिक वर्षाच्या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या किंवा उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन. आता बघा इथं एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे काय, दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं मापन. आता दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं मापन म्हणजे काय, तर बघा अर्थव्यवस्थेमध्ये अशा असंख्य वस्तू तयार होत असतात. मग आता उदाहरणार्थ तयार कपडे हे एक आपण बघूया.
मग तयार कपडे ही अंतिम वस्तू आहे, लक्षात घ्या. ही काय झाली? अंतिम वस्तू. पण त्या अंतिम वस्तूच्या आधीसुद्धा काही वस्तू तयार होत असतात. उदाहरणार्थ शेतीमधून कापसाचं उत्पादन होत असतं. कापसापासून धागा तयार केला जातो. धाग्यापासून कापड तयार केलं जातं आणि कापडापासून तयार कपडे तयार होत असतात. म्हणजे तयार कपडे ही शेवटची म्हणजे अंतिम वस्तू आहे. ह्याच वस्तूची किंमत जी आहे म्हणजे या अंतिम वस्तूची किंमतच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाते. कारण का? कारण दुहेरी मोजात होऊ नये म्हणून. कारण बघा आपल्याला दिसतंय की कापसाचं किंमत धाग्यात समाविष्ट असते, धाग्याची किंमत कापडात समाविष्ट असते आणि कापडाची किंमत तयार कपड्यांमध्ये समाविष्ट असते. त्याच्यामुळं शेवटची जी वस्तू आहे किंवा अंतिम जी वस्तू आहे तिचीच किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी आहे ती मोजली जात असते. म्हणजे इथं दुहेरी मोजात होत नाही. अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ती महालनोबिस, D.R. गाडगीळ आणि V.K.R. राव यांनी म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली दिसते. पुढची व्याख्या जी आहे ती म्हणजे प्राध्यापक A.C. पिगू यांची. आता प्राध्यापक A.C. पिगू यांनी जी व्याख्या केली ती आपण थोडक्यात बघूया. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ह्या उत्पन्नामध्ये निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. बघा, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते. आता पैशात मोजदाद करता येणारा भागच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जातो. म्हणजे बघा लक्षात घ्या. उदाहरणार्थ आता मी सांगतो ते ऐका व्यवस्थित. उदाहरणार्थ समाजसेवा जी आहे याचं मोजमाप पैशात करता येत नाही. त्याच्यामुळे समाजसेवेचं मूल्य जे आहे ते आपल्याला आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करता येत नाही. किंवा आईने जे घरकाम केलेलं असतं त्याचंसुद्धा आपल्याला पैशात मोजमाप करता येत नाही. त्याच्यामुळं काय आपल्याला हे सुद्धा आईचं कष्टसुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करता येत नाही. हेच जर मोलकरीण असेल, तिने आपल्या घरात काम केलं तर आपण त्याचे मोजमाप करतो, तिला तेवढे पैसे देतो. म्हणजे ते जे मूल्य आहे किंवा जी किंमत आहे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येईल. पण आईचं काम जे आहे त्याचा आपण मोजमाप करत नाही पैशामध्ये. त्याच्यामुळे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला करता येत नाही. समजली असेल व्याख्या. पुढची व्याख्या जी आहे ती म्हणजे प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची. बघा, आयर्विंग फिशर जे आहेत यांची व्याख्या आपल्याला थोडक्यात बघायची. ती म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. बघा, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण आपल्या राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरतो तोच भाग फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. मग आता बघा, एखादा शेतकरी आहे, तो काय करतो? तो आपल्या शेतामधून अन्नधान्याचं उत्पादन करतो आणि उत्पादन केल्यानंतर त्या उत्पादनापैकी काही भाग उपभोगत नाही, तो तसाच पडून राहतो. तर तो जो उपभोगला भाग जो आहे तो भाग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आयर्विंग फिशरची व्याख्या जी आहे ती उपभोगाशी संबंधित आहे, हे लक्षात घ्यायचं. ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो त्याचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेत नाही त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ शकत नाही, असं आयर्विंग फिशरचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने ह्या 3 व्याख्या आपण बघितल्या. आता पुढचा मुद्दा आपण बघूया आणि तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. बघा, मग या वैशिष्ट्यांमध्ये काही वैशिष्ट्ये आपण बघूया. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पना. आता स्थूल आर्थिक संकल्पना म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील
उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, म्हणून ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही एका व्यक्तीचं उत्पन्न नाही, तर एका देशामधील राहणाऱ्या असंख्य लोकांचं एकत्रित असं उत्पन्न आहे. म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे एका व्यक्तीचं नाही आहे, तर भारतामध्ये राहणाऱ्या ज्या असंख्य लोक आहेत त्यांचं एकत्रित उत्पन्न केल्यानंतर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला समजतं. म्हणून मग राष्ट्रीय उत्पन्न ही एक काय आहे, स्थूल आर्थिक संकल्पना आहे, हे आपलं इथं समजलं असेल. दुसरं वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य जे आहे ते मोजले जात असते. बघा, मी आत्ता सांगितलं मागच्या मुद्द्यामध्ये की दुहेरी गणना टाळण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये जी अंतिम वस्तू तयार होत असते त्या अंतिम वस्तूचं मूल्य किंवा किंमतच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली जाते. त्या वस्तूच्या आधीच्या ज्या वस्तू आहेत किंवा प्राथमिक वस्तू ज्या आहेत त्यांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जात नाही. म्हणजे आपण उदाहरण काय बघितलं होतं, कापसाचं. म्हणजे कापूस, धागा आणि कापड हे जे 3 वस्तू आहेत यांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केलं जात नाही. तर शेवटची जी अंतिम वस्तू आहे, तयार कपडे, त्या वस्तूचं मूल्य जे आहे किंवा त्या वस्तूची किंमत जी आहे तीच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात असते. आलं लक्षात? हे एक वैशिष्ट्य आपण बघितलं. त्याच्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे निव्वळ समग्र मूल्य होय. आता निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. आता घसारा म्हणजे काय, तर आपण उत्पादन कार्यासाठी जे भांडवल वापरतो की नाही त्या भांडवलाची झीज होत असते. बघा, ती जी झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी काही पैसे आपण बाजूला काढून ठेवत असतो, त्याला भांडवलाचा घसारा असं म्हटलं जातं. हा जो घसारा आहे हा जो आहे तो या उत्पन्नामधून, राष्ट्रीय उत्पन्नामधून बाजूला काढला जातो आणि जो शिल्लक राहतो तो म्हणजे निव्वळ समग्र मूल्य. त्याचाच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश आपल्याला केलेला दिसून येतो. त्यानंतर चौथं जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे विदेशी निव्वळ उत्पन्न. आता विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, तर आपला देश उदाहरणार्थ भारत हा काय करत असतो, दुसऱ्या देशाची व्यापार करत असतो. म्हणजे आपण काय करतो, आयात करतो आणि भारतामधून बाहेरच्या देशांना निर्यात पण करत असतो. म्हणजेच X वजा M म्हणजे निर्यातीमधून आयात वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. किंवा आपल्या देशातली कंपनी बाहेरच्या देशामध्ये जे उत्पन्न मिळवते त्याचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. आणि आपल्या देशामध्ये जी बाहेरची कंपनी आहे किंवा कारखाना आहे बाहेरच्या देशामधला, तो जे उत्पन्न मिळवतो ते त्यामधून वजा केल्यानंतर जे शिल्लक राहते त्याचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. यालाच म्हटलं जातं विदेशी निव्वळ उत्पन्न. आलं लक्षात? अशा प्रकारचं हे एक वैशिष्ट्य जे आहे ते आपण अभ्यासलं. 5वं वैशिष्ट्य बघूया आपण, ते म्हणजे आर्थिक वर्ष. बघा, प्रत्येक देशाचं आर्थिक वर्ष भिन्न भिन्न आहे. मग भारताचं आर्थिक वर्ष जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं हे 1 वर्षाचं आपलं हे आर्थिक वर्ष ओळखलं जातं. ज्याप्रमाणे आपण कॅलेंडर वर्ष बघतो की 1 जानेवारीला सुरू होतं, 31 डिसेंबरला संपतं. शैक्षणिक वर्ष आपल्याला माहीतच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचं आर्थिक वर्ष असतं. तसं भारताचं पण एक आर्थिक वर्ष आहे, ते म्हणजे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. या कालखंडामध्येच फक्त आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं. प्रवाही संकल्पना. प्रवाही म्हणजे वाहती. लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न ही काय आहे, एक प्रवाही संकल्पना आहे, एक वाहती संकल्पना आहे, ती स्थिर नसते, हे लक्षात घ्या. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था, उद्योग संस्था या 2 संस्था ज्या आहेत यामध्ये
हे राष्ट्रीय उत्पन्न काय करत असतं, एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे, दुसऱ्या संस्थेकडून परत एका संस्थेकडे, अशा पद्धतीने ती वाहत असते, हे आपल्याला याच्यावरून समजलं असेल. त्यानंतर आपल्याला पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते 7वं वैशिष्ट्य आपण बघूया, पैशात व्यक्त केलेले मूल्य. मग आता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे काय, लक्षात घ्या. तर राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशात व्यक्त केले जात असते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य, विनिमय मूल्य असते, अशाच वस्तू व सेवांचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. म्हणजे आपण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू तयार होत असतात किंवा सेवा तयार होत असतात त्यांना पैशामध्येच आपल्याला त्यांचे मोजमाप करता येत असेल तरच त्यांचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येतो. जर त्याचं पैशात मोजदाद करता येत नसेल तर आपल्याला त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही. तर अशा प्रकारे हे 7 वैशिष्ट्ये जी आहेत, हे 7 वैशिष्ट्ये आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही एक स्थूल अर्थशास्त्रातली एक मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आहे, की जी आर्थिक देवाणघेवाणीतून हा उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असते. मग आता आपल्याला ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचे हे जे प्रवाह आहेत, चक्रीय प्रवाह आहेत, हे चक्रीय प्रवाह 3 प्रकारचे आहेत, ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रवाह जो आहे तो आपण बघूया. पहिला चक्रीय प्रवाह तो म्हणजे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे काय, तर यामध्ये 2 क्षेत्र असतात. एक म्हणजे कुटुंब संस्था आणि दुसरं म्हणजे उद्योग संस्था. अशी या 2 क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जो आहे तो या 2 क्षेत्रामध्ये सतत प्रवाहित होत असतो. लक्षात घ्या. म्हणजे बघा, सूत्राच्या सहाय्याने बघायचं म्हटलं तर y=c+i. y म्हणजे काय, तर उत्पन्न, इन्कम. लक्षात घ्या, y म्हणजे उत्पन्न बरोबर c म्हणजे उपभोग. c म्हणजे काय, कंझ्युम म्हणजे उपभोग. अधिक म्हणजे प्लस म्हणजे अधिक. i म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. म्हणजे उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. म्हणजे कुटुंब संस्था जी आहे ती काय करते, उपभोग घेत असते, आणि उद्योग संस्था काय करत असते, ही गुंतवणुकीचं कार्य करत असते. आणि यांच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्न या 2 क्षेत्रामध्ये प्रवाहित होत असतं. यालाच आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरं प्रकार जो आहे, दुसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. आता त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाहामध्ये एक क्षेत्र वाढलेलं आहे. म्हणजे कुटुंब हे आहे तसंच आहे, कुटुंब संस्था. दुसरं व्यवसाय संस्था म्हणजेच उद्योग संस्था आहे. आणि तिसरं म्हणजे सरकारी क्षेत्र वाढलेलं आहे. म्हणजे सरकारचं जे क्षेत्र आहे, म्हणजे रेल्वे असेल, सार्वजनिक क्षेत्र असेल, हे सर्व सरकारी क्षेत्रामध्ये जे आहे ते त्यांचा समावेश इथं आपल्याला झालेला असतो. मग सूत्राच्या सहाय्याने बघायचं म्हटलं तर y=c+i+g. y म्हणजे इन्कम, उत्पन्न बरोबर. c म्हणजे कंझ्युम म्हणजे उपभोग. प्लस i म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आणि g म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी क्षेत्र. आणि अशा प्रकारे हे 3 क्षेत्रां मिळून हे दुसरं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यालाच आपण त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हणतो. या 3 क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सतत फिरत असते. त्यानंतर आहे पुढचा आणि शेवटचा प्रकार, तो म्हणजे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. या ठिकाणी 4 क्षेत्र येतात. या 4 क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सतत फिरत असतं. यामध्ये अजून एक क्षेत्र वाढलं ते म्हणजे कोणतं, परकीय क्षेत्र. लक्षात घ्या, एक पहिलं क्षेत्र म्हणजे कुटुंब संस्था, दुसरं क्षेत्र म्हणजे व्यवसाय किंवा उद्योग संस्था, तिसरं म्हणजे सरकारी क्षेत्र, आणि चौथं म्हणजे परकीय क्षेत्र म्हणजे भारताचा आयात निर्यात व्यापार, की जो विदेशाशी असतो, दुसऱ्या देशांशी असतो तो. असं हे चौथं प्रकार जो आहे तो इथं आपल्याला वाढलेला दिसतो. मग आता सूत्राच्या सहाय्याने बघायचं म्हटलं तर y=c+i+g+x - m. y म्हणजे इन्कम म्हणजे उत्पन्न,
सी म्हणजे कन्झ्युम म्हणजे उपभोग, प्लस आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, प्लस जी म्हणजे गव्हर्मेंट, आणि शेवटचं म्हणजे एक्स वजा एम. एक्स म्हणजे काय, एक्सपोर्ट, एम म्हणजे इम्पोर्ट म्हणजे निर्यातीमधून आयात वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते उत्पन्न, असं मिळून हे तयार होतं हे चौथं क्षेत्र. त्याला म्हटलं तर चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये या चारही घटकांमध्ये आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सतत फिरत असतं, म्हणजेच प्रवाहित असते. हे आपलं इथं समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ही काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासली. ही तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.